मित्रांनो, आजपासून म्हणजेच 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. पवित्र पावन महालक्ष्मीचा महिना हा मानला जातो. विवाहित महिलांसाठी हा विशेष महिना असतो, कारण विवाहित महिला या महिन्यात दर गुरुवारी माता लक्ष्मीचे व्रत करतात, पूजा पाठ करतात आणि कथा वाचतात. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. विवाहित महिलांना घरी बोलावून वाण दिले जाते, त्यांच्या ओट्या भरल्या जातात. म्हणून हा महिना खूप विशेष असतो. श्रावण महिना जसा खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो, तसाच मार्गशीर्ष महिना सुद्धा विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. तर या महिन्यात आपण विशेष सेवा करावी. स्वामींची, महालक्ष्मीची पूजापाठ करावं. विष्णूची सेवा सुद्धा खूप इच्छापूर्तीसाठी विशेष मानली जाते, तर ती सुद्धा करू शकतात. किंवा मग तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला गुरुचरित्राचा हा अध्याय वाचावा. हा अध्याय तुम्ही पूर्ण महिनाभर वाचायचा आहे. सकाळी अंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण शुद्ध पवित्र असतो, कुठेच स्पर्श नसतो, काहीच खाल्लेलं नसतं, पिल्लेलं नसतं, तेव्हा आपण देवघरासमोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा आणि हा अध्याय वाचून घ्यायचा. हा अध्याय तुमच्याकडे गुरुचरित्राची पोथी म्हणजेच पारायण असेल तर त्यामधून तुम्ही हा अध्याय वाचू शकतात. किंवा मग हा अध्याय वाचायचा असेल तर PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही हा अध्याय वाचू शकतात. किंवा मग तुमच्याकडे PDF फाईल नसेल तर तुम्ही आम्हाला इथे दिलेला तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिसतो आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरवर, स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आहे. आम्ही ती PDF फाईल तुम्हाला देऊ. तर तिथून तुम्ही ती PDF फाईल काही शुल्लक कमी दक्षिणा देऊन तुम्ही ती PDF फाईल घेऊ शकतात आणि त्यातून तुम्ही तो वाचू शकतात. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय, जो खूप शक्तिशाली इच्छापूर्तीसाठी मानला जातो, इच्छा पूर्ण करतो. आणि खास करून मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा अध्याय वाचला तर आपल्या ज्याही इच्छा मनोकामना असतात आणि जेही आपण मागतो ते नक्की मिळतं. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यातून वाचा. गुरुचरित्राची पोथी असेल तर त्यातून वाचा. ऑनलाईन तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही त्यातून वाचा. आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही आमच्याकडून तो व्हॉट्सॲपला मेसेज करून घेऊ शकतात. कमी दक्षिणा आहे, फक्त 21 रुपये. त्या 21 रुपये देऊन तुम्ही ती गुरुचरित्राचा 18वा अध्याय आमच्याकडून PDF फाईलमध्ये घेऊ शकतात. संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि मराठीत सुद्धा आहे. दोन्ही 21 रुपयामध्ये येतात. तुम्हाला संस्कृत वाचायचं संस्कृत वाचा, मराठी वाचायचं मराठीत वाचा. नक्की कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲपला मेसेज करा. धन्यवाद.